शासनाची लूट चाललेली सगळ्या MSCB वाल्यांची मनमानी कारभार आहे. फुकटचा घर बसून पैसा घेत आहे. रीडिंग घ्यायला अजिबात कोणी येत नाही. पूर्वी तरी यायचे, आता ते घर बसल्या नाही आम्ही ऑनलाईन झाले मग ऑनलाईन तुम्ही कसंही द्याल का? अहो मी घर चालू का तुमचं बिल भरू ते सांगा. हा हे इकडनं झालं ना, आता आम्ही मीटर फोन टाकू. मी तुम्हाला आत्ता सांगतो. सगळं काळा बाजार चालू आहे आणि सगळे लुटमार. माझ्या घरी बी लॉकडाऊनमध्ये 50,000 बिल आलं. 2 वर्ष डायरेक्ट काय बी बिल वाटत 10,000 15,000 काय बी न सांगता रेटिंग बी घेत नाही काय नाही. किती बी बिल आलं 10,000 15,000 काय चालू का चालू बिल. आणि माझ्याकडे प्रूफ बी आहे, तुम्हाला प्रूफ बी दाखवून देईल डायरेक्ट. मी 3 वेळा कंप्लेंट केली तरी मला अजून पण बिलची हार्ड कॉपी एकदा पण आलेली नाही. मेरा कोई आदमी कमाने वाला नहीं. ये एक पोरे अंधा बैठा, एक पाव से लंगड़ी है. मैं 12 बजे आती, सब लोगों को पूछ ले कितने बजे आती भाई. 12-1 बजे आती, कुछ धंधे नाही ना पाणी. त्यांनी आता एकदम 10,000 रुपये टाकून दिले. तर मी सिंधी कॉलेजमध्ये कामाला आहे, 300 रुपये रोज कमवतो. तर म्हणजे बिल भरू का घर चालू? कोणी नाही आहे माझ्या कमावणार. मी एकटी बाई किती की हे करू. त्यांनी मला असं सांगितलं की तुमचं जे मीटर आहे याचं जे रिडिंग आहे ऑटो कॅप्चर होतं. बरोबर. मग त्यांना सांगितलं मी जर मीटर ऑटो कॅप्चर होतं तर मग हे माझी चुकी तर नाही ना. त्यांचे काय सांगितलं त्यांनी की जो स्लॅब आहे स्लॅबनुसार तुम्हाला तेवढं बिल भरावं लागेल. माझे पहिले बिल 500 300 400 असे यायचे. आता मिनिमम 250 रुपये, आपलं 2,000 2500 रुपये असं माझे बिल आहे. आणि मी साधारण माणूस आहे, मी हमाल माणूस आहे. मी मार्केटला काम करतो रात्रभर आणि दुनियाभरचं बिल येतं आहे. मी कुठून भरू? अहो मी घर चालू का तुमचं बिल भरू ते सांगा. हां हे इकडनं झालं ना, आता आम्ही मीटर फोन टाकू. मी तुम्हाला आत्ता सांगतो. तिथे गेले होते का तुम्ही कंप्लेंट करायला? केली हो सर, कंप्लेंट मी केली. किती वेळा गेले होते? बिल पुरा आम्ही पाठवतो, पण ते सांगता मी चेक करतो. असं नाही चालत ना. आणि तिथला अधिकारी भेटता का? काही त्यांचे अधिकारी कोणी भेटत नाही. तिथं फक्त बस कोचीवर ते त्यांचे काही ते बसले. ते मी तोंडावर बोलतो. मी काय फुकटचे लाईट बिल नाही भरते. हा मी स्पष्ट बोलतो. संताप म्हणजे संताप आहे ना. मग पहले कुछ नहीं इतना बिल भरी और अभी इतना बिल. बारिश पानी में धंधे नहीं, कुछ नहीं, बोझेरी काम बैठी. बराबर. आणि बिल कितना आ रहा? कितना आया बिल आपका? क्या मालूम, मेरे को बात से थोड़ी आता. 1400 रुपये, 1410 रुपये लाईट बिल. इसमें कितना बिल भरी आणि अभी हे मैंने? 6,250 रुपये. हाँ 9 एक महीने का. 1 महिन्याचं बिल 6,250 रुपये लाईट बिल. मीटर बंद आहे पण त्यांना लाईट बिल येत आहे. आता जास्त लाईट बिल यायचं म्हणून आम्ही सोलर लावायचं ठरवलं. तर सोलर लावण्यासाठी आम्हाला नवीन मीटर लागेल असं त्यांनी सांगितलं. बरोबर. तर आम्ही हे नवीन मीटर बसवलं. हे आमचं जुनं मीटर आहे आणि हे सोलरचे जे युनिट जनरेट होतात त्याचं मीटर आहे. हे मीटर लागल्यामुळे सोलर लागलंय असं प्रूफ होतं. तरी या मीटरला आम्हाला 2,500 हजार रुपये लाईट बिल येत आहे. आणि आता मागच्या महिन्यामध्ये बंद मीटर आहे, त्याच्यामध्ये काहीच कनेक्शन नाहीये, तरी बी त्याला 9,000 रुपये लाईट बिल आले. जुने मीटर चांगले होते की जे आमचे कमी प्रमाणात बिल येत होतं व्यवस्थित. परंतु आताच्या अव्वाच्या सव्वा ते लाईट बिल येत आहे, तर ते सगळे मीटर मी काढून फेकवते. आमचे जुने मीटर येते आम्हाला लावून द्या. हे आम्हाला नको आहे जुने नवे मीटर तुमचे. हे तुमच्या कर्मचाऱ्यांच्या घरी लावा, तेव्हा तुम्हाला कळेल. म्हणजे दादांचा याच प्रॉब्लेम आहे की बिलमध्ये युनिट जास्त दाखवतंय आणि त्यांच्या लाईव्ह मीटरमध्ये अजून पण बिल मला मी स्वतः बघतोय मला कमी दिसतंय बिल. लाईट बिल इतकं येऊन राहिलं भाऊ. कोणी नाही आहे माझ्या कमावणार. मी एकटी बाई किती की हे करू. 4,500 रुपये आजींचं लाईट बिल आलेलं आहे. बोल बघ. आणि आजींच्या घरात काही नाही, एक पंखा एक लाईट चालतो. बस पाहून घ्या लागलं असतं. मोटर बी लावत नाही भाऊ आम्ही, याच्या पाणी भरतो. तरी 4,000 म्हणजे 3-4 पटीने जास्त लाईट बिल येतं आजींचं. मग जब से नए मीटर बढ़ाना, जब से लाइट बिल ज्यादा नए मीटर बिठाए तब जब से से ज्यादा ज्यादा। हमारा तो सर इतना बिल लाइट बिल आ रहा है जैसा भाड़े के घर किससे ज़्यादा ऐसा समझ खुद का घर भाड़े का हो गया ऐसा 6,000 रुपये लाइट बिल आ रहा है एक महीने का। 6,000 एक महीने का रुपये। और हमारे दूसरे भाई का भांजे का हमारा 35,000 लाइट बिल आया। 35,000 लाइट बिल? 35,000 लाइट बिल आया उसका। उतनी तो कमाई भी नहीं अपनी। अरे उतनी कमाई साल की कमाई नहीं उतनी 35,000। भाड़े घर से ज़्यादा महंगा पड़ रहा हो घर हमारा।
आता ठीक आहे, आम्ही शिक्षित आहेत म्हणून आम्ही बोलू शकतो. बिचारे जे गरीब लोक आहेत ज्यांना त्या गोष्टीची नॉलेज नाही त्यांनी काय करावं. आमच्या पहिले महिन्याचे बिल 700 रुपये यायचे, तर मग आता 4-5 महिन्यापासून ते बिल पाठवत नाही. त्यांनी आता एकदम 10,000 बिल टाकून दिलं. तर मी सिंधी कॉलनीमध्ये कामाला आहे, 300 रुपये रोज कमवतो. तर म्हणजे बिल भरू का घर चालू? म्हणजे दर महिन्याला 700 रुपये लाईट बिल 700 यायचं, रुपये बिल यायचे म्हणजे 4 महिने आणि जर महिन्याचे बिल पाठवायचे. 2800 रुपये 4 महिन्याचे बिल झालं तर ते डायरेक्ट 10,000 रुपये तुमचं लाईट बिल आलेलं आहे. म्हणजे 5-6 पटीने डायरेक्ट लाईट बिल जास्त आलेलं आहे. आणि काका 300 रुपये रोजने कामाला जातात. सिंधी कॉलनीमध्ये कामाला. ते आश्चर्य करतो आम्ही, तर आपण सोलर लावून काही उपयोगच नाहीये. एवढं जर बिल येत असेल आपल्याला तर. सोलरचा पैसा वाया गेला मग आपला. दुसरं मीटर घेण्यासाठी आम्ही एवढं खटाटोप केलेलं आहे. ते नवीन मीटर घेण्यासाठी नवीन मीटर लागल्यावर पण जुन्या मीटरचं बिल देता येते आम्हाला. ये जो पावर हाउस प्राइवेट लोगों के हाथों में दिए, इसके लिए आम पब्लिक का नुकसान ही है. बराबर, यानी प्राइवेट लोगों के पास दिया तो ज्यादा नुकसान गवर्नमेंट होगा. वापस देती थी तो लाइट बिल इतना नहीं आता था. बराबर, ये नए मीटर रिलायंस वालों को दो, बड़े बड़े अंबानियों को दो, तो पब्लिक ही काम करेगी, उनके पीछे फिरेगी लाइट बिल के लिए. सध्या रेग्युलर लाईट बिल येत होतं, पण आता सध्या डायरेक्ट वाढीव लाईट बिल येत आहे. आणि रिडिंगवाला पण काही पण अंदाजित रिडिंग घेऊन जात आहेत. ते अंदाजे रिडिंग घेऊन जाते. तिथे गेल्यावर सांगता राज सिटीला ज्या मग अर्ज द्यायला लावता, अर्ज किती द्यायचे असं. म्हणजे फिरव जास्त फिरव जास्त करता येते सध्याला. मग काय अधिकाऱ्यांना भेटलं काही? काहीच नाही तिथे, जे आता इकडे पाठवता तिकडे पाठवता, पण कुठे जायचे सध्या. ते तिथे कमी करायला गेलं तर कमी करून देतात आणि परत दुसऱ्या महिन्याला परत तसंच बैल येऊन जातं. वाढून. तुमचं पण लाईट बिल वाढलंय का? हो, माझं पण वाढून आलेलं आहे. खूप जास्त वाढलंय. हो, खूप जास्त. 7,140 रुपये बिल आलंय मला. 7,140 रुपये. आणि तुमच्या इथं रिडिंग घ्यायला यायचे का? नाही, रिडिंग घ्यायला यायचे नाही. आणि मी कस्टमर केअरला जो आहे नंबर त्याच्यावर कॉल केला. त्यांनी मला असं सांगितलं की तुमचं जे मीटर आहे त्याचं जे रिडिंग आहे ऑटो कॅप्चर होतं. बरोबर. मग त्यांना सांगितलं मी जर मीटर ऑटो कॅप्चर होतं तर मग हे माझी चुकी तर नाही ना. त्यांचे काय सांगितलं त्यांनी की जो स्लॅब आहे स्लॅबनुसार तुम्हाला तेवढं बिल भरावं लागेल. रिडिंग घेतात, अजिबात येत नाही ते घ्यायला. घर बसून पगार घेतात फुकटचे. बरोबर. आणि त्यांचे मीटर बघा तुम्ही, त्यांचे बिल बघा कर्मचाऱ्यांचे. MSCB 100 रुपये 150 रुपये लाईट बिल असेल त्यांचं. मी खोटं बोलत, त्यांचे सगळे चेक करा तुम्ही वाटलंच त्यांचे लाईट बिल. त्यांचा भार हे सामान्य जनतेवर काढता येत ते. बरोबर. तो हा सगळा आता बंद केला पाहिजे खेळ, नाही तर मग आम्ही सगळे रस्त्यावर उतरू. मग शासनाची लूट चाललेली सगळ्या MSCB वाल्यांची मनमानी कारभार आहे. फुकटचा घर बसून पैसा घेत आहे. रिडिंग घ्यायला अजिबात कोणी येत नाही. पूर्वी तरी यायचे, आता ते घर बसल्या नाही आम्ही ऑनलाईन झाले. मग ऑनलाईन तुम्ही कसंही द्याल का? सिंधी कॉलनीमध्ये पाय जातो. पाय जाता. मग ते आता ते लाईट बिल भरतील का? घर चालू माझ्या मुलाला कावीळ झाला होता, 10,000 खर्च केला मी. आता लाईट बिल भरू का, घर चालू का, काय करू? आणि मग अधिकारी लोकांना काही तिथं गेल्यावर तिथं अधिकारी राहत नाही, साहेब राहत नाही तिथं. ते म्हणतात की बिल भरावं लागेल म्हणे, असं नंग उत्तर देऊन देतात. लाईट बिल भरलं नाही तर लाईट चालली जाईल, म्हणजे आपल्याला भरावंच लागेल. कंडिशन टाकून गेल्यावर ते असं म्हणतात की लाईट बिल भरावं लागेल तुम्हाला, नाही भरलं तर तुमची लाईट कट केली जाईल. हाँ, मेरा कोई आदमी कमाने वाला नहीं है. ये एक पोरे अंधा बैठा, एक पाव से लंगड़ी है. मैं 12 बजे आती, सब लोगों को पूछ ले कितने बजे आती भाई. मैं 12-1 बजे आती. कुछ धंदे नहीं ना पाणी. या बाईचं लॉकडाऊनमध्ये दुकान बंद असताना यांनी एवढं बिल पाठवलं तर कमीत कमी ती बाईचे 20,000 बिल आलं. की दुकान बंद असताना. आणि दादागिरीमध्ये आले तर मीटर कट करून गेलं डायरेक्ट लॉकडाऊनच्या टायमाला. तिची दुकान बंद असताना तरी तिला बिल आलं तर 20,000 बिल आलं ही बाईचे. आणि बिचारी गरीब बाई आहे, तिच्या करणारा कोणी नाही, ती एकटी बाई आहे. डायरेक्ट सगळं काळा बाजार चालू आहे आणि सगळे लुटमार. माझ्या घरी बी लॉकडाऊनमध्ये 50,000 बिल आलं. 2 वर्ष डायरेक्ट काय बी बिल वाटत 10,000 15,000 काय बी न सांगता रेडिंग बी घेत नाही, काय नाही. किती बी बिल आलं 10,000 15,000 काय चालू बिल. आणि माझ्याकडे प्रूफ बी आहे, तुम्हाला प्रूफ बी दाखवून दिलं डायरेक्ट मी. जे जनरल वापरतो त्यांच्या 100 रुपये स्थिर आकार आहे, पण त्याच्यामध्ये मीटर एवढं दंदनात फिरतंय. जिथं 2200 2100 1600 1500 रुपये लाईट बिल होतं, तिथं 4200 रुपये लाईट बिल आलेलं आहे. ते बी डबलचं लाईट बिल यायला लागलं. 4200 रुपये आलेलं डायरेक्ट. पण मेसेज दाखवतो मी तुम्हाला. मग तुम्ही कंप्लेंट करायला नाही गेले का तिथं? कंप्लेंट करायला गेला होता, त्याने हाताने लिहून दिलं मला, एवढं भरून द्या म्हणे, नंतर पाहू. लाईट बिलचे सध्याचे जे रेट वाढले नवीन मीटर लावल्यापासून ते खूपच वाढले. पहिले आमच्या दुकानाचे बिल 1100-1200 रुपये यायचं, तर या महिन्याला 3,500 रुपये बिल आलेले आहे. म्हणजे डबल ट्रिपल पट लाईट बिल वाढलेलं आहे. तर त्याच्यावर विचार करावा काहीतरी प्रत्येक पब्लिकमधनं.
मला साधारणतः या महिन्याला 955 युनिट म्हणजे 13,190 रुपये हे एका महिन्याचं लाईट बिल देण्यात आलं आहे. जे की मी माझ्या मीटरला करंट रिडिंग घेतली असता मागच्या महिन्याची रिडिंग आणि चालू महिन्याची रिडिंग फक्त 52 युनिट माझ्या मीटर फिरलं आहे आतापर्यंत. 52 युनिटचे 13,190 रुपये तुमचं हे मग त्याचं बिल आहे. बघा मी तुम्हाला आत्ताही सांगतो आमच्या लाईट बिलचं तुम्ही ते आता हे 9 मीटर जे लावलंय ना तर काढून फेका. मी पहिले आत्ता सांगतोय नन मी ना तोडून फेकून टाकेल. हां मी अख्खे भोयगल्लीचे मी स्वतः पोळून मग तुम्हाला जी कारवाई करायची असेल मग तुम्ही ती करा. जय जय महाराष्ट्र, जय हिंदू, जय हिंदू. लोकांचा संताप, जय लोक, जय आपलं जय 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 जय. तर या महिन्यात बिल कमीत कमी म्हणजे आमच्या फक्त एक पंखा, एक लाईट, टी व्ही वगैरे पण नाही, एक फ्रीज, याचं किती बिल यायला पाहिजे? जास्तीत जास्त 500, 600, 800 रुपये. कमीत कमी 4-4 हजार रुपये एक्स्ट्रा बिल येत आहे. या महिन्यात आमचं आता मागच्या महिन्यात 3800 रुपये होतं. आता ते लागून या महिन्यात डायरेक्ट 8,000 रुपये आलेलं आहे. पैसेही भरा, आपले स्वतःचे काम धंदा सोडा आणि त्यांचा मागे फिरा. ते पहिले म्हणता पहिले पैसे भरा, पहिले मग पैसे पुढचं भरा, बिल बिल भरा, भरा. बिल भरलेला आणा, मग पुढची कारवाई तुमची तक्रार घेऊ असं महावितरणकडनं बोललं जातं. म्हणजे त्यांच्याकडनं रिस्पॉन्स पण तशा पद्धतीने येत नाहीये. नाही. आम्हाला वाटत होतं 4-5 लोकांचा प्रॉब्लेम असेल. काही लोक AC वापरतात, कूलर वापरतात, लाईट फॅन्स वापरतात म्हणून त्यांचे लाईट बिल जास्त येत असतील. पण जेव्हा आम्ही ग्राउंड रिपोर्टिंगला निघालो तेव्हा आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलं की असे पत्र्यांच्या घरात राहणारे लोक ज्यांच्या घरात 2-3 लाईटर लागतात, एखादा फॅन लागतो, अशा लोकांचेही 10,000, 12,000, मी तर 25,000 ते 40,000चे लोक पण आज बघितले लाईट बिलवाले. आणि हे काहीतरी चुकीचं होतं आहे. ह्याविषयी थोडासा विचार केला पाहिजे. आणि काही लोकांचे तर मीटरच बंद आहे तरी त्यांना लाईट बिल येत आहे, असेही लोक आपण बघितले आज. माझ्या स्वतःचं लाईट बिल कमी करण्यासाठी MSCBला गेलो तर मला हा प्रश्न उद्भवला, म्हणून आम्ही जनतेत उतरलो तर जास्तच काहीतरी माहीत पडलं आम्हाला. तर याचा जबाबदार कोण, हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे जो की सॉल्व्ह व्हायला पाहिजे. एवढीच अपेक्षा लोकांची आणि आमची आहे.